मुक्ताबाई जर देणार असेल तर मुक्ता अनेक प्रकारानं सोखोबारायांनी खऱ्या अर्थानं भगवंतापुढे मागणं मागितलं, पांडुरंगापुढे मागणं मागितलं आणि खरोखर ते मागणं किती सारभूत आहे त्याचं हेच हे रहस्य आहे. म्हणून मुक्ताबाई सारखी मला कन्या दे, मीराबाई सारखी दे, पुत्र द्यायचा असेल तर बाबा दे, परंतु जरी द्यायचा असेल तर तो भक्तांचा राजा दे. आणि असा जो भक्तांचा राजा असेल तो राजा की त्या राजानं ती भक्ती जी आहे ती अशी प्रज्वलित करावी, अशी जोपासावी, अशी नावलौकिकाला आणावी का त्या भक्तीचं नाव घेत असताना त्याचं नाव अगोदर पुढे यावं आणि मग भक्ती घडावी. पुंडलिका भुवनदेव, कळलं ना? पुंडलिका भुवनदेव, पांडुरंगापेक्षा अगोदर पुंडलिकाचं नाव यावं असा भक्त राजगड, कळलं का? आणि म्हणून अशी भक्ती जर घडली तर खरं असानं त्याचा तिन्ही लोकी झेंडा स्वर्ग मृत्यू पाताळ या तीनही तत्वामध्ये त्याचा झेंडा सदैव आबादित राहावा असं लेकरू, अशी संतती चोखोबाराय म्हणतात माझ्या पदरी घाल. आणि जर ही संतती तुला देऊ नसल वाटत तर ते मग ते उलट नुसतं गावाला काय कामाचं माझ्या जन्मी घालतो, त्यापेक्षा नको देऊ मला ते, न देवे तुझ्याने, मी तसा राहील बाबा, निपुत्रिक राहील, परंतु मला द्यायचंच असेल तर मात्र या दोन तत्वांना परिपूर्ण असणारी मला खऱ्या अर्थानं ती पिढी माझ्या पदरी घाल अशी सात्विक मागणी सोखोबारायांची आहे. म्हणून आज आमचे दादाभाऊ आणि आमची लेक रोहिणीताई यांना ही ईश्वरानं दिलेली अनमोल रत्न देवांशी आणि देवांश खऱ्या अर्थानं ही त्याच तत्वाची लेकरं आहेत. दोघेही माता पिता ईश्वराच्या एकनिष्ठित भक्तीमध्ये बांधली गेलेली आहेत. सद्गुरूच्या कृपा आशीर्वादानं ते खऱ्या अर्थानं परिपूर्ण ज्ञानी आहे. अशा ज्ञानतत्वांच्या जीवनामध्ये ईश्वरानं
खऱ्या अर्थानं बहाल केलेली ही संतती सुद्धा संतत्वाच्या अवतारानं उदयाला येतील यातील मात्र शंका नाही. आणि असा संतत्वाचा जो उदय आहे त्यांच्या जीवनामध्ये यथोकाश कायम व्हावा आणि त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा ईश्वराची भक्ती आणि त्या भक्तीची पराकाष्ठा त्यांच्या जीवनामध्ये सुरळीत घडावी. नामतत्वाचा हा वेलू त्यांच्या आधारानं अनेक तत्वापर्यंत पोहोचो, अनेक हरणहार अनेक लहरीना लहरी त्यांच्याकडे या नामतत्वाच्या भरोसावर व्हावं अशी पांडुरंगरायाच्या चरणी सद्गुरु श्रीपादरायांच्या चरणी आपण प्रार्थना करूया. आणि धन्यवाद देतो त्या मात्यापित्यांना, त्या आजीबाबांना. किती त्यांचं मन मोठं झालं की लेकरं जन्माला घालताना ईश्वरानं देतानाच दोन दिली आणि देताना दोन देऊन दिली, परंतु ती विभाजित सत्तेमध्ये दिली. एक मुलगा दिले आणि एक मुलगी दिली. म्हणून परमभाग्य या साळुंके परिवाराचं की या परिवाराच्या घरामध्ये ही दोन लेकरं जन्माला आली. खरोखर यांच्या व्यावहारिक जीवनाला ते समृद्धता तर देतील, परंतु आत्मिक आनंद आणि समाधान जे आहे ते समाधान सुद्धा या परिवाराच्या बाबतीमध्ये या लेकरांकडनं सुरळीत घडेल यातील मात्र शंका नाही. आणि म्हणून भगवंताने दिलेली ही सोन्यासारखी लेकरं यांना उदंड आयुष्य लाभो, उदंड आरोग्य लाभो, यांच्याकडनं खऱ्या अर्थानं ईश्वरीय शक्तीचं समाधान जे आहे ते समाधान समाजापर्यंत पोहोचो. कायम साधू संतांचा सहवास त्यांच्या जीवनामध्ये सुरळीत त्यांना घडो अशी पांडुरंगरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि चोखोबरायांना देखील विनंती करतो की हे ईश्वरा, या प्रकृती व्यवहारामध्ये अनेक माता पिता अशा अपेक्षित आहेत, अशा इच्छेनं भगवंताकडे याचना करत बसलेले आहे. आणि म्हणून चोखोबरायांच्या विनंतीचा आधार घेऊन आपण चोखोबरायांनाच विनंती करूया. दोहो माझी एकलेखा मने केशवदास सोखा. हे भगवंता, अशा दोन्हीतून एक तत्वातनं ती जी रत्न जी आहे ती रत्न आमच्याही पदरी घाल. तुम्हाला एक सांगतो, बारसं असं नाव ठेवून बारसं करणं आणि त्या लेकरांच्या जीवनाला उभं करणं आणि सत्संगामधून जेव्हा उभं आपण करत असतो ना, साक्षात पांडुरंग परमात्मा असतो. आणि असे जे कोणी उपेक्षित, काहींना अपेक्षा असते परंतु खोटी काही नाही, तेव्हा त्या सत्संगाच्या महिम्यानं त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये पुत्रप्राप्ती होते. असा साधू संतांच्या या भक्ती धर्म मंडपाचा इतिहास आहे. आणि म्हणून ज्यांच्या इच्छा आकांक्षा अपूर्ण असतील त्यांच्या सुद्धा इच्छा आकांक्षा भगवंत पूर्ण करून घेऊ. दोहो माझी एकलेखा म्हणे केशवदास चोखा. केशवदास चोखा म्हणतात, चोखोबराय म्हणतात की या दोन्हीतून एक पर्याय भगवंता तू शोध आणि तो पर्याय माझ्या पदरी घाल. परंतु इथे मात्र हाही सुद्धा अपुरा ठरला. दादाभाऊ आणि रोहिणीताईंना दोन्ही पण भगवंताने दिले. म्हणून खरोखर ईश्वराचे अनंत उपकार त्यांच्यावरती, ईश्वरानं दखलपात्र त्यांना समजलं आणि गोड अशी ही संतती त्यांच्या जीवनामध्ये आणली. आणि या संततीकडूनच तुमच्या आमच्या पुढील पिढीला सुद्धा एक भक्ती मार्गाचा रस्ता दिसो असंच मी सद्गुरू श्रीपाद बाबांच्या चरणी, रामदास बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. एक 8 दिवसापूर्वी आमचे परमपूजनीय वैराग्यमूर्ती बापूजींनी फोन केला, महाराज आपल्या रोहिणीताईंना 2 झाले, मुलगा आणि मुलगी, तुम्हाला बारशाला यायचं आहे. म्हणलं किती आनंद आहे, नामदेवा पुत्र झाला. आणि बारशाल कोण आला? विठ्ठल आला. पण इकडे विकास आला, तो भाग्य काय पण आलो. आता वास्तविक नाव ठेवायचा अधिकार आहे. आज नाव कोणी ठेवलं पाहिजे लेकराला? मावशे हो, हो चहावाल्या, नाव कोण ठेवायचंय? नाव ठेवायचा अधिकार कोणाला आहे? बाळाला नाव ठेवायचा अधिकार कोणाला आहे? शेवटचे 2 मिनिटं आहे. आत्याबाईचं आहे. खरंच आत्या नाव ठेवते गाव? लेकरू पोटात आहे ना, तेव्हाच गुगलवर सर्च आहे. पिंट्या झाला तर त्याचं नाव काय ठेवायचं? मग लक्ष्मीनगरमध्ये ना कोणाचंच पोराचं नाव नाही पाहिजे, ते आपल्या पोराचं नाव वेगळं नाव पाहिजे, वेगळं. आता कोणतं वेगळं आणायचं? हळूहळू ते नाव बदलून जातील. पार काही नाव ठेवतील आता. पार म्हणजे एखादी बाटली दिसली ना, बाटली कशाची? औषधाची, ते सुद्धा नाव ठेवा बसले, मोनोक्रोटोफॉस. काही पण ठेवतील, भरोसाच नाही. पुढची पिढी आहे, त्यांना यांच्या कुठं डोकं लावा. ठेवायचं असेल ना तर देवाचं ठेवा. कारण आमच्या जनाबाईनं नाव ठेवलं, आत्यानं नाव ठेवलं नामदेवरायाच्या.
पोराचं, बरोबर आहे का नाही? आत्यानं ठेवलं, आत्याचा तुम्हाला खूप आदर आहे, बरोबर आहे का नाही? आत्याचा आदर असतो कोणाला? त्या लेकराची आत्या म्हणजे तुमची कोण? त्या बाळाची आत्या म्हणजे तुमची कोण? हा, इकडून उत्तर आलं ननंद. ती ननंद तुम्हाला खूप आवडीची, खूप तुमचं प्रेम तिच्यावर, म्हणून देवीला काय म्हणतात? ननंद माझे. नको बोलायला, फरुज होऊ दे तिला, फरुज होऊ दे तिला, भवानी रोडगाव आहे तुला. तसं काय नाही, सत्वर भाव घे मला. ननंदबाईंचा अधिकार असतो, तिनं कानात सांगावं, तसं जनाबाईनं देखील असते. जनी मरी नामदेवा, नाव नारायण ठेवा, असं गोड असणारा हा देवांश आणि देवांशी खरोखर आज भक्तिप्रसादानं परिपूर्ण हो. यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये साधू संतांचे आशीर्वादांची रेलचेल राहो. यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, समृद्धी, आनंद, आरोग्य सदैव भरभरून भगवंत पूर्ण करून ठेवू, अशी आपण सद्गुरू श्रीपादरायांच्या चरणी प्रार्थना करूया. आणि ज्या साधू संतांच्या आशीर्वादाने ही पिढी खऱ्या अर्थानं घडली, जन्माला आली, त्या संतांचे अगणित तुमच्या आमच्यावर उपकार म्हणून त्यांचं भजन त्यांच्या कानापर्यंत कायम घडू दे. ज्ञानेश्वर महत्वाची एक सूचना आहे. स्वर्गीय जनाबाई महाराज यांच्या 6व्या महिन्याच्या पित्यार्थ 21 तारखेला 21 फेब्रुवारीला दिव्या पॅलेस, सलथान बॉम्बे सेल्सच्या बाजूला कीर्तन आहे. आमचे प्रेममूर्ती आदरणीय वैराग्यमूर्ती भरतजी बापूजी यांचं गोड असं कीर्तन आहे. तरी त्या कीर्तनाचा देखील सर्वांनी लाभ घ्यावा आणि भक्तीच्या आनंदामध्ये आपण सर्वांनी कायम डुंबत राहावं, एवढीच सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. परत एकदा धन्यवाद देतो. आमचे प्रभाकर दादा असेल, कुसुमताई, ज्यांना नातवांचा हा प्रसाद भगवंताच्या रूपाने मिळाला, दादा भाऊ आणि रोहिणीताई यांना खऱ्या अर्थानं पुत्र आणि पुत्री असा दुर्लभ असणारा परंतु हा योगायोग जुळून आला. म्हणून या लेकरांचं आयुष्य सदैव आनंदानं भरवलं, एवढंच सद्गुरूंच्या चरणी सांगतो. बोलता बोलता एखादा शब्द तुम्हाला जर वाईट वाटला असेल, कारण मी आज अध्यात्म बाजूला करून व्यावहारिक जीवनाची एकसंधता जी आहे ती संस्काराची किती महत्त्वाची आहे या भूमिकेतनं विषय प्रतिपादित करत असल्यामुळे अनेक लोकांना जर काही वाईट वाटलं असेल, काळजाला छिद्रबिद्र पडलं असेल तर डांबर एमसी लाव दुरून टाका, आपल्या कार्याचा फरक पडत नाही. परंतु प्रकृती दोषानं जर वाईट वाटलं असेल तर मग मात्र तिबार माफी मागतो. कळावे मंडळी जिव्हाळा असावा विठ्ठल जय जय तुकाराम 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 पुंडलिक. अजून पुढे घ्या थोडा. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला आलो. वासिकगर बघायला गेलं आमच्या समस्त महाराज मंडळीची लाडकी लेक रानूदिदी आणि आमचे दादाभाऊ. विचार जर केला तर भगवंत कधी कधी आपली परीक्षा घेतो आणि परीक्षा घेतल्यानंतर माझ्या मते दोघांचाही विवाह होऊन बराच कालावधी लोटला, परंतु भगवंताच्या परीक्षेला मात्र परिपूर्ण झाल्यानंतर तसं जर बघायला गेलं तर आपण एका वाक्य सांगतो, आपण देवाचं काम केलं का देव आपलं काम करतो. आपण त्याच्या कामाला टंगळमंगळ केली की तो आपल्या कामाला टंगळमंगळ करतो. आणि म्हणून या उभयता जे दाम्पत्य आहे दोघंही माता पिता पारमार्थिक असल्यामुळं खऱ्या अर्थाने आज
जे देवांश आणि देवांशी या दोघेही लेकरांचं आगमन झालं. तुम्ही आपण या परिवारामध्ये आनंद जो आहे तो आनंदामध्ये सहभाग होणार. दोरी बांधा ना, त्याला दोरी आणा ना, आहे का? अजून वरती घ्या ना थोडी. हां, महाराजांचं या ठिकाणी आभार मानण्यासाठी आपलं सर्वांचं श्रद्धास्थान बापूजींना विनंती की त्यांनी कृपया 2 मिनिटं बोला. जय हरी मंडळी, खूप खूप आभार. आज आपल्या या पुण्यक्षेत्रामध्ये गुरुवर्य अण्णाजी बाबा तसेच गुरुवर्य विकासजी बाबा यांनी पदार्पित झाले. तुम्हा आपल्याला सर्वांना मात्र आशीर्वचनाने खूप कृतकृत्य केलं. असंच मात्र दोघे बाबांनी येत जावं आणि आपल्या पुण्यक्षेत्रातील समस्त महानुभावांना कृतकृत्य करावं. जास्त बोलणे नाही, आता लगेच पाडणं होईल आणि पाडण्यानंतर सगळ्यांनीच आव्हाने घ्यायचं आहे आणि ज्यांचं बाकी आहे त्यांना भेटेल. असो, आता अण्णाजींनी पाडणं म्हणावं असं अण्णाजींना विनंती करतो. हले हा नंदागरी पाडना, हरे हा नंदागरी पाडना, फुले
आता सगळ्या नातेवाईक मंडळींनी सज्ज राहायचं आहे आणि सगळ्यांनी मात्र बाळाचा पाळणा हलवायला यायचं आहे. बोलवा हो बाळाच्या आजोबा, बोलवा हो बाळाच्या आजोबाला, बोलवा हो बाळाच्या आजोबाला, बोलवा हो बाळाच्या आजोबाला, बाळाच्या आजोबाला, बाळाच्या आजीला, बाळाच्या आजोबाला, बाळाच्या आजीला, बाळाच्या पप्पाला
दुसऱ्या काकाला बाळाच्या तिसऱ्या काकाला बाळाच्या दुसऱ्या काकाला बाळाच्या दुसऱ्या काकाला सगळ्यात लाडकं जर कोणी असेल बाळांचं तर आत्या आणि फुवा आहेत. बोलवा हो बाळाच्या आत्याला बोलवा हो बाळाच्या आत्याला बाळाच्या आत्याला बाळाच्या फुवाला बाळाच्या आत्याला बाळाच्या बुवाला बाळाच्या आत्याला बाळाच्या फुवाला बाळाच्या आत्याला बाळाच्या बुवाला हलवाया बाई हलवाया बोलवा हो बाळाच्या दुसऱ्या आत्याला बोलवा बाळाच्या दुसऱ्या आत्याला बाळाच्या दुसऱ्या आत्याला बाळाच्या दुसऱ्या बुवाला बाळाच्या दुसऱ्या आत्याला बाळाच्या दुसऱ्या बुवाला हलवाया बाई हलवाया बाई जे जे काका मंडळी भुई मंडळी बाकी असतील आजा आजी बाकी असतील त्यांनी सगळ्यांनी मावशी हा मामा मावशी सगळ्यांनी मात्र आता लगेच पाडणं हलवायला या. बोलवा ग बोलवा बाळाच्या मावशीला बाळाच्या मावशीला बाळाच्या मामाला बोलवा हो परगना सुनीला आपणा कल्पना ताईला जयानो या गया बयानो या गया बयानो या गया जयानो नवसो भाऊ पाळणाया हलवाले लवकरिया नवसो भाऊ लवकरिया हलवाले सगळ्या महानुभावांना विनंती आहे, सगळ्यांचे नाव घ्यायला गेलो तर आपला जागा काला इथेच होईल, म्हणून सगळ्यांना विनंती आहे हात जोडून सगळ्यांसाठी या हो या दादा हो या हो या ताई हो, या हो या दादा हो, या हो या ताई हो, या हो या दिवस हो, या हो या दादा हो, या हो या दादा हो, या हो या
मोठा देव भाऊ राहून गेला. देव भाऊला बोलवा लवकर. पारणा हलवाया बाई, पारणा हलवाया, पारणा हलवाया बाई, पारणा हलवाया, पारणा हलवाया बाई, पारणा हलवाया, पारणा हलवाया बाई, पारणा हलवाया. कुंडलिकावर देव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बापूजी नाही का चला हो चला हो पा झाडा मागे चंद्र झोपला बाई. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला बाई. आज माझ्या मेघराला झोप का ग येत नाही. आज माझ्या बाळाला झोप का ग येत नाही. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला बाई. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला बाई. काही झोपल्या खोट्यात घरात जीव नाही. परसात मुलीवरी झोपल्या ग झाली जुळी. नीट बाबड्या डोळ्याने नीट बाबड्या डोळ्याने गाते तुला मी अंगाई.